महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन खारघर येथे करण्यात आले आहे। या शानदार सोहळ्याचे उद्घाटन लोकनेते तथा माजी खासदार रामचंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला हा भाजपा सांस्कृतिक महोत्सव 1 मे ते 4 मे दरम्यान सुरू राहणार आहे। ह्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचा खारघरवासियांनी तसेच पनवेलवासियांनी आनंद लुटावा असं आवाहन पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी यावेळी केले। पार्टी खारघरतर्फे आज महाराष्ट्र दिनानिमित्तानं एक अतिशय विशेष असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेमधून दरवर्षी आपण महाराष्ट्र दिन एक दिवस साजरा करतो, पण इथं 4 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवून कार्यक्रमातून भरगच्च शिकवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। आणि फक्त मनोरंजनापुरतं नव्हे तर संस्कृती आणि कलात्मकाच्या सर्व गोष्टीनं या महोत्सवाला जोड दिलेला आहे। त्यानिमित्तानं मिसळ महोत्सव सुरू झालेला आहे, शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन इथं सुरू झालेलं आहे आणि आजच्या दिवसाला महाराष्ट्राची महासंस्कृती या नावानं अतिशय छान सुंदर असं महाराष्ट्रामधील पुरातन काळापासून संतमनीपासून लावणी पोवाड्यापासून ते आजपर्यंतच्या सर्व सांस्कृतिक आणि त्याचबरोबर शिवराज्याभिषेक सोहळा असा कार्यक्रम आज इथं होत आहे। उद्या 2 मेला इथं आपल्या खारघरमध्ये स्थानिक कलाकार आहेत, त्या कलाकारांच्या मार्फत त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या मार्फत अति चांगले कलाकार आपल्या भागात आहेत त्यांच्याकरता त्यांचा असा एक त्यांनी एक प्रोग्राम इथं सांस्कृतिक प्रोग्राम ठेवण्यात आहे। 3 मेला महाराष्ट्र देश या नावानं मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम इथं होणार आहे आणि प्रथमेश आहे। रविवारी 4 मेला पुन्हा आणखी ग्रुप डान्स स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि आता सर्वांना एक मानाचा रंगमंच असा उपलब्ध करून दिला जाणार आहे। म्हणजे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, मिसळ महोत्सव आणि हा 4 दिवसाचा भव्य असा सांस्कृतिक महोत्सव इथं आयोजित केलेला आहे। भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावरती हा भव्य दिव्य असा प्रोग्राम जे सजावट केलेला आहे आणि एंट्री पासून त्या स्टेजपर्यंत आणि ठेवलेले कार्यक्रम असे महत्वाचे मोठे की सर्वांना मनाला एकदम अगदी आवडणारे असे आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद खारघरवासियांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांना आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या खारघरच्या सर्व सहकार्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। इतका भरगच्च मोठा भरगच्च स्टेज ही सर्व पाहिल्यानंतर असं वाटतंय की काहीतरी राज्याचा नव्हे तर राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशा प्रकारचं इथं सर्व वातावरण तयार केलेलं आहे। कार्यक्रमही तसेच त्याच अंदरचे आहेत आणि त्याच्यामुळं सर्वांनी लाभ घ्यावा। मी आयोजकांना आणि कलाकारांना त्याचबरोबर आपण सर्व त्याचा आस्वाद घेण्यास सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। तुम्हाला भावी काळामध्ये अशा महाराष्ट्राची जी लोकधारा आहे, महाराष्ट्रामधली संस्कृती आहे, जी शेवटी आपल्याला आयुष्यामध्ये मनापासून जन्मताच आपण ज्या याच्यामध्ये आहोत, फार मोठा असा इतिहास आहे
आता आपण महाराष्ट्र गीत ऐकलं त्याच्यावरून सुद्धा अंग पुलकित होण्यासारखं अशा प्रकारचे शब्द आहेत। हे फक्त शब्द फक्त भाषेपुरते नव्हे, पर्यायी पुनरा नव्हे, तर प्रत्यक्ष घडलेलं घडणारं अशा प्रकारचं इतकं मोठं मराठी मन आहे, इतकं मोठं महाराष्ट्राचं कर्तृत्व आहे, विविध भागामध्ये हे जाणवतं। आणि आज जे कलाकार आहेत ते तुम्हाला त्या सर्व परंपरेचं संस्कृती दर्शन घडवणार आहे। पुन्हा एकदा आयोजकांना आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजप सांस्कृतिक महोत्सव खारघर मध्ये 1 मे पासून 4 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामध्ये खारघरच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनतीनं हे सगळं उभं केलेलं आहे। मी या निमित्तानं आमचे अध्यक्ष प्रवीण पाटील आणि त्याचबरोबर खारघरचे आमचे सगळे पदाधिकारी यांचं सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन करतो। एकीकडे संस्कृतीचं प्रदर्शन आहे, शस्त्रास्त्रांचं शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती याचाही परिचय या महोत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांना होणार आहे। मला खात्री आहे की या संपूर्ण 4 दिवसामध्ये खारघरकर या महोत्सवाला अतिशय चांगला प्रतिसाद देतील आणि हा महोत्सव निश्चितपणाने लोकांच्या पसंतीला उतरेल। सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या